तर 17 जानेवारीची बैठक ही तारीख ठरवण्यासाठी झालेली होती. निर्णय शरद पवारांना सांगणंच आता शिल्लक राहिलं होतं. बारामतीची बैठक तारीख ठरवण्यासाठी झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. विलिनीकरणाची फक्त आता तारीख सांगायची होती. सगळ्या बैठका आपल्याच घरी झाल्या होत्या. जयंत पाटलांनी टू द पॉइंट मुलाखतीमध्ये मोठा दावा केलाय. तर 40 आमदारही सोबत असल्याचा दादांचा दावा आहे. 17 जानेवारीची बैठक विलिनीकरणाची तारीख ठरवणं आणि तो निर्णय शरद पवार यांना सांगणं यासाठीच होती असा दावा जयंत पाटलांनी केलाय. अजितदादांनी विलिनीकरणाची सगळी रूपरेषा ठरवली होती. फक्त झालेला निर्णय शरद पवारांना सांगणं तेवढं शिल्लक होतं असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. तर 17 जानेवारीच्या आधी 16 जानेवारीला आपल्या घरी देखील याच संदर्भात बैठक झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. विलिनीकरणाच्या सगळ्या बैठका जयंत पाटलांनी आपल्याच घरी झाल्याचा दावाही केला आहे. सगळ्या चर्चांमध्ये तिकडनं अजित पवार एकटेच होते चर्चांमध्ये. ते व्हिडिओमध्ये पण बघितलं. त्यांच्या पक्षाचा कोणी नेता नाही. तुमच्या पक्षाचे वेळेस सगळे महत्त्वाचे नेते इन्क्लुडिंग स्वतः शरद पवार तिथे होते. बरीच मंडळी तिकडे होती. ती जी मिटिंग होती शेवटची 17 तारखेची, त्यावेळी आणि आदल्या दिवशी संध्याकाळी इथं 16 तारखेला माझ्या घरी झालेली मिटिंग, त्यावेळी ते सगळे इथं होते. साहेबांच्या समोर जाऊन फक्त तारीख ठरवायची एवढ्यासाठीच आम्ही गेलेलो होतो बारामतीला. आणि अजितदादांचं नेहमी म्हणणं होतं की मी निर्णय घेतला की माझे 40च्या 40 आमदार मी म्हणेन तसंच वागतील, मला त्यात काही शंका नाही. मी एकदा फायनल झालं की त्यांना मिटिंगला बोलवतो, मी अनाऊन्स करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण असं असं करू, असं चर्चा झालेली होती त्यावेळी. तुम्ही म्हटलं की त्यांच्या घरी तुमच्या घरी पण मिटिंग झाली होती. माझ्या घरीच सगळ्या मिटिंग झाल्या.